त्यानं तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. तिनं स्वीकारली. लगेच त्याचा मेसेज आला, फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्याबद्दल धन्यवाद. ती म्हणाली, आपलेही आभार. डीपी मस्त आहे तुमचा, छान दिसता. तो म्हणाला, तुमचाही डीपी छान आहे, खूप आवडला मला. इतक्या स्त्रिया पाहिल्या पण तुमच्यासारखी दिसणारी सुंदर कुठेच नाही पाहिली. खूप छान दिसता तुम्ही. लगेच ती हरभऱ्याच्या झाडावर चढली. ती म्हणाली, हो का हो, तुमच्याशी बोलून छान वाटलं. खूप चांगले आहात तुम्ही. थोडे दिवस सभ्यपणे संभाषण, मग मैत्री वाढली. तो म्हणाला, तुमचं लग्न झालंय का हो? ती म्हणाली, हो झालंय. एक मुलगा, एक मुलगी, नवरा, सासू सासरे असे सारे एकत्र राहतो. ती म्हणाली, तुमचं लग्न झालंय का हो? तो म्हणाला, नाही, मी सिंगल आहे अजून. ती म्हणाली, ओके बाय, नंतर बोलू आपण. तो म्हणाला, हाय डिअर, कशी आहेस? ती म्हणाली, छान, आणि तू कसा आहेस? तो म्हणाला, तुझ्या आठवणीत विस्कटलोय पाचोड्यासारखा. ती म्हणाली, हो का, असं बरं का? तो म्हणाला, तू बोलल्यापासून काळजात वार झालाय. झोप रात्रभर लागत नाही, तुलाच आठवत बसतो. काय झालंय मला काही कळेना. ती म्हणाली, प्रेम वगैरे करतोस का माझ्यावर? पण मी मॅरिड आहे, 2 मुलं आहेत मला. तो म्हणाला, असू दे ग, त्याला काय होतंय? मला काही प्रॉब्लेम नाही तर तुला काय प्रॉब्लेम आहे? ती म्हणाली, तो म्हणाला, मग होकार समजू का मी तुझा? ती निशब्द होती. हो, अच्छा, आय लव्ह यू. ती म्हणाली लाजून, काय हे, एवढं प्रेम करतोस तू माझ्यावर? इश्य. तो म्हणाला, अगं हो, खूपच प्रेम करतो तुझ्यावर. आणि मग ती आपली कहाणी सांगू लागली. लग्न कसं झालं आपलं, मी कशी येऊन पडले इथं, नवरा लक्ष देत नाही, मला शरीर सुख नाही, मिळत नाही, असं काहीतरी सांगत होती. तो म्हणाला, अगं मी आहे ना तुला सुखी करायला, तुझा जवळचा मित्र, आयुष्यभर साथ देईन तुला. ती म्हणाली, खरं हो, अगदी खरं. आणि तेव्हापासून तिनं स्वतःला त्याच्यात झोकून दिलं. सगळी सोशल मीडियाची कमाल आहे. तुम्ही इतकं वाचलात तर तुम्हाला जाणवेल की फेसबुकमुळे माणूस जरी जवळ येत असला तरी आपली नाती संपत चाललेली आहे. आज कितीही तरी घरात फेसबुकमुळे भांडणं लागली आहेत. कित्येक जणांना फेसबुक पासवर्ड त्यांच्या पलीकडे नाही म्हणून त्यात काय करतात घरी माहिती नाही ही नसते. कित्येक जणांना आपला संसार गमावून बसावं लागतं. कितीतरी मुलांची वाताहाल झाली आहे. हे वेगळं सांगणं नकोच. महत्त्वाचं म्हणजे आपण आपली फोटो फेसबुकवर टाकतो आणि त्या फोटोला अनोळखी व्यक्तीकडून स्वीट, क्यूट, ब्युटिफुल, सेक्सी, हॉट अशी कमेंट देत असतो. त्यात मनाला बरं वाटतं. घरच्यांनीही कमेंट केली तरी चालत नाही का? कशाला आपल्या घरच्या गोष्टी बाहेरच्या व्यक्तीबरोबर शेअर करताय? त्यापेक्षा घरच्या व्यक्तीशी बोला, शांतपणे निर्णय घ्या. सुख मागून मिळतं, ती फुकटाची मिळवणारी वस्तू नाही. त्यासाठी झगडावं लागतं. घरच्या गोष्टी बाहेर गेल्या की काही खरं नाही. तुमच्या माणसांची अब्रू तुम्ही वेशीवर मांडताय. आपले कुटुंब फक्त आपले खरे हितचिंतक असतात. सोशल साईटवर व्यक्ती आपली खरी माहिती देतो का? तुम्ही त्याच्या घरी जाऊन सत्य परिस्थिती पडताळली आहे का? सिंगल म्हणून सांगणारे खरंच सिंगल असतात का? ज्या व्यक्तीबरोबर खूप संसार करता तो फसवतो, तर मग अनोळखी सोशल साईटवरच्या व्यक्तीवर विश्वास कसा? मग तुम्ही सुशिक्षित असून काय फायदा? शिक्षण आणि लहानपणापासून आईवडिलांनी दिलेले संस्कार कुठे जातात? माणूस कितीही प्रगती करो, त्याला शेवटी आपल्याच माणसांबरोबर राहायचं आहे. सोशल मीडियाचे मित्र तुम्हाला किती मदत करणार आहेत? आपले कुटुंब हेच खरं आपलं हित असतं. बाकी दुनिया केवळ मुखवटा चढून वावरत असते. विचार करा, नाहीतर सोडून द्या, काहीही हरकत नाही. आयुष्य आपला, निर्णय आपला. राग आला तर माफ करा. धन्यवाद.